थांब लेकरा, जर आज समाजाच्या टोमण्यांमुळे तुझा स्वतःवरचा विश्वास उडाला असेल, लोक क्या कहेंगे या भीतीने तू तुझं स्वप्न मारायला निघाला असशील, किंवा सततच्या अपयशाने तुझा आत्मविश्वास शून्यावर आला असेल, तर आज स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्याशी बोलणार आहेत. आजच्या या महासंवादातील 15 दिव्य भागांमध्ये आपण स्वामी तुला फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उभं राहण्याची ताकद देणार आहेत. चिखलात उमलणाऱ्या कमलापासून ते सोन्याचा सिंह बनवणाऱ्या सोनाऱ्यापर्यंत आणि समुद्रात न बुडणाऱ्या जहाजापासून ते खाणीतल्या मौल्यवान हिऱ्यापर्यंत अशी 9 अत्यंत जिवंत आणि डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे आज तू या व्हिडिओत पाहणार आहेस, जी तुझ्या मनातील भीती मुळासकट नष्ट करतील. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी स्वामींचा हा अंतिम संदेश आणि त्यांचे नियम पूर्ण ऐक, कारण यानंतर तुला यश मिळवण्यापासून रोखण्याची ताकद या जगातल्या कोणामध्येही नसेल. थांब बघता, जर आज तू हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याचा विचार करत असशील, तर तुला थेट तुझ्या पाठीराख्या श्री स्वामी समर्थांची आण आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरू शकते. हा स्वामींचा अंतिम इशारा आहे. बाळा, तू आजकाल स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखायला लागला आहेस, होय ना? आरशासमोर उभा राहतोस तेव्हा तुला एक हरलेला, थकलेला आणि खचलेला चेहरा दिसतो. तुझ्या मनात सतत एकच विचारचक्र सुरू असतं की माझ्याकडून काहीच होणार नाही, मी आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तुझा स्वतःवरचा विश्वास इतका ढासळला आहे की छोट्या छोट्या गोष्टींचा निर्णय घेतानाही तुझे हातपाय थरथरतात. पूर्वीचा तो धाडसी, जिद्दी आणि आनंदी मुलगा कुठेतरी हरवून गेला आहे आणि त्याची जागा एका घाबरलेल्या माणसाने घेतली आहे. तू विचार करतोस ना की माझ्यासोबतच असं का होते, मी एवढा कमजोर का झालो? थांब माझ्या लेकरा, जरा शांत हो, दीर्घ श्वास घे. होय, मी थेट तुझ्याशीच बोलतोय. माझ्या लाडक्या बाळा, खूप कचरा भरून ठेवला आहेस ना रे डोक्यात. लोकांनी तुला सतत कमी लेखलं, तुझ्या क्षमतेवर शंका घेतली आणि तू मूर्खासारखा त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःलाच अपयशी मानू लागलास. तू आतून पूर्णपणे तुटला आहेस, कारण तुला वाटतंय की आता तुझ्या पंखांमध्ये उडण्याची ताकद राहिलेली नाही. पण वेड्या, तू हे कसं विसरलास की ज्या लेकराची दोरी थेट माझ्या हातात आहे त्याला या जगात कोणीच हरवू शकत नाही. तू जर स्वामींचा खरा भक्त असशील आणि तुझा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. सकाळ होते आणि डोळे उघडताच तुझ्या मनात पहिला विचार येतो, जर मी हे केलं आणि मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय विचारतील, समाज माझ्यावर हसेल का? या एकाच भीतीने तू तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा आणि तुझ्या आकांक्षा एका अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवल्या आहेत. अरे, लोकांचं कामच आहे बोलणं. तू चांगलं केलंस तरी लोक बोलणार, तू वाईट केलंस तरी लोक बोलणार आणि तू काहीच केलं नाहीस तरी लोक बोलणार. लोकांच्या समाधानासाठी तू स्वतःचं आयुष्य का पणाला लावत आहेस? ज्या लोकांच्या भीतीने तू आज पाऊल मागे घेत आहेस. विचार कर, जेव्हा तुझ्या खिशात 1 रुपया नसतो, जेव्हा तू रात्री उपाशी पोटी झोपतोस, तेव्हा यातला एकतरी माणूस तुझ्या घरी अन्न घेऊन येतो का रे? जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा हे नातेवाईक आणि समाज फक्त तमाशा पाहायला येतात, मदत करायला कोणीच पुढे येत नाही. मग ज्यांच्या तुझ्या सुखाशी आणि दुःखाशी काही संबंध नाही, त्यांच्या शब्दांना तू इतकं महत्त्व का देतोस? लोकांच्या टोमण्यांना तुझी कमजोरी बनवू नकोस, तर त्यांना तुझी ताकद बनव. तुला तुझ्या आयुष्यात कधी ना कधी लोकांच्या टोमण्यांमुळे त्रास झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा, स्वामी माझ्यासोबत नेहमीच आहेत आणि मला कोणाचीच भीती नाही, असं कमेंट करा. तू नवीन काहीतरी करायला घाबरतोस कारण तुला अपयशाची भीती वाटते. तुला वाटतं की पुन्हा एकदा तीच जुनी हार तुझ्या वाट्याला येईल. पण बाळा, अपयश ही आयुष्याची समाप्ती नसते, ती तर यशाची पहिली पायरी असते. आता मी तुला एक अतिशय सुंदर आणि जिवंत उदाहरण सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुझा आत्मविश्वास गगनाला भिडेल. एक राजा होता, ज्याला आपल्या राजवाड्यात एक अतिशय सुंदर आणि उंच खांब बनवायचा होता. त्याने आज राज्यातील सर्वात निष्णात सोनाराला बोलवले आणि त्याला शुद्ध सोन्याची एक मोठी वीट दिली. सोनाराने त्या सोन्याला आधी भयंकर आगीत टाकले. ते सोने आगीत जळून लाल झाले. त्यानंतर सोनाराने त्यावर हातोड्याचे सपासप वार केले. राजाला वाटले की हा सोनार सोन्याचा विनाश करत आहे, त्याचे रूप खराब करत आहे. पण काही तासानंतरच त्याच हातोड्याच्या वारांमधून आणि आगीच्या ज्वाळांमधून एक अत्यंत देखणा, चमकदार आणि अद्वितीय असा सोन्याचा सिंह तयार झाला, ज्याला राजाने आपल्या सिंहासनाशेजारी मानाचे स्थान दिले. माझ्या लेकरा, आज तुझ्या आयुष्यात जे अपयशाचे चटके बसत आहेत, जे लोकांच्या शब्दांचे हातोडे तुझ्या मानावर पडत आहेत, तो तुझा विनाश नाही,
मी त्या सोनाऱ्यासारखा तुला या परिस्थितीच्या आगीत तापवून आणि आतला सिंह बाहेर काढत आहे. हा त्रास सहन कर, कारण या त्रासातूनच तुझा एक महानायक म्हणून जन्म होणार आहे. जर तुझा माझ्या या शब्दांवर विश्वास असेल आणि माझ्या नियोजनावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुझ्या आत्मविश्वासाचा खून होण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे तू स्वतःची तुलना इतरांसोबत करतोस. त्याच्याकडे गाडी आली, त्याचा पगार जास्त आहे, तो माझ्या पक्षीपेक्षा पुढे गेला. अरे वेड्या, प्रत्येकाचा सूर्य उगवण्याची वेळ वेगळी असते. नीट ऐक, एका खाणीमध्ये एका कोळशाचा तुकडा आणि एक कच्चा हिरा शेजारीत राहत होते. कोळशाचा तुकडा खूप लवकर बाहेर आला. नीट ऐक, एका खाणीमध्ये एक कोळशाचा तुकडा आणि एक कच्चा हिरा शेजारीत राहत होते. कोळशाचा तुकडा खूप लवकर बाहेर आला. लोकांनी त्याला इंधन म्हणून वापरले. तो लगेच जळाला आणि त्याची राख झाली. पण तो हिरा अनेक वर्ष जमिनीच्या आत प्रचंड दाब आणि उष्णता सहन करत राहिला. हिऱ्याने कधीच कोळशाची स्वतःची तुलना केली नाही. अनेक वर्षानंतर जेव्हा तो हिरा बाहेर आला तेव्हा त्याची किंमत इतकी अफाट होती की तो एका राजाच्या मुकुटाची शान बनला. जर तू आज जमिनीच्या आत संघर्ष करत असशील, लोकांच्या नजरेत दुर्लक्षित असशील, तर समजू नकोस की तू हरलास. तू माझा तो हिरा आहेस, ज्याच्यावर आज निसर्गाचा प्रचंड दाब पडतो आहे. हा दाब तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला मौल्यवान बनवण्यासाठी आहे. जेव्हा तुझा प्रकाश पडेल तेव्हा अख्खं जग थक्क होऊन तुझ्याकडे पाहत राहील. इतरांशी तुलना करणे सोडून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी माझा हात कधीच सोडू नका. तू भूतकाळात झालेल्या काही चुकांमुळे स्वतःला गुन्हेगार मानत आहेस, होय ना? माझ्याकडून तो निर्णय चुकला. मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता तर माझं आज सगळं आयुष्य वेगळं असतं. बाळा, जे घडून गेलंय ते बदलण्याची ताकद या जगात कोणाकडेच नाही. मग त्या मृत भूतकाळाचे ओझे तुझ्या जिवंत वर्तमानावर का वाहून नेत आहेस? चुका माणसाकडूनच होतात, पण त्या चुकांमधून शिकून जो पुढे जातो त्यालाच खरा शूर म्हणतात. तू भविष्याची एवढी चिंता करतोस की आजचा दिवस जगणेच विसरून गेला आहेस. उद्या काय होईल या विचाराने तुझी आजची भूक आणि शांतता हिरावून घेतली आहे. पण लेकरा, ज्याने तुझा आजचा दिवस दाखवला तो उद्याचा दिवस सांभाळायला समर्थ नाही का? भविष्याचा नकाशा मी आजच लिहून ठेवला आहे आणि त्यात तुझ्या यशाची तारीख नक्की केली आहे. तू फक्त कर्माचे पाऊल पुढे टाक. भूतकाळातील चिंता सोडून आज नव्या उत्साहाने सुरुवात करण्यासाठी कमेंट करून लिहा, स्वामी समर्थ महाराज की जय. तुझ्या अवतीभोवती काही लोक अशी आहेत जे तुला सतत सांगतात की हे तुझ्या लायकीचे नाहीत, तू हे करू शकत नाही. अशा नकारात्मक लोकांमुळे तुझा आत्मविश्वास ढळतो आणि अशा लोकांसाठी हे तिसरे मनावर उदाहरण कोरून ठेव. एक लहान हत्तीचा पिल्लू जंगलात रस्ता हरवला आणि शेळ्यांच्या कळपात आला. शेळ्या कशा ओरडतात, बेबे करून घाबरतात. तो हत्तीचे पिल्लूही त्यांच्यासोबत राहून स्वतःला शेळी समजू लागला. एकदा जंगलात लांडग्यांनी हल्ला केला. सगळ्या शेळ्या पळू लागल्या. हत्तीचे पिल्लूही घाबरून पळू लागले. तेवढ्याच एका मोठ्या सिंहाने त्या हत्तीच्या पिल्लाला पाहिले. सिंह धावत आला. त्याने हत्तीच्या पिल्लाला नदी व काठावर नेले आणि पाण्यात त्याचे प्रतिबिंब दाखवले. सिंह म्हणाला, तू शेळी नाहीस, तू हत्ती आहेस. तुझा एक पाय या लांडग्यांचा अंत करू शकतो. हत्तीच्या पिल्लाला आपली ताकद समजली. त्याने सोंड वर केली आणि एक मोठी गर्जना केली. लांडगे जागेच पळून गेले. माझ्या भक्ता, तू या स्वामींचा तो हत्ती आहेस जो चुकून या शेळ्यांसारखा नकारात्मक लोकांच्या कळपात अडकला आहेस. लोकांचे टोमणे म्हणजे शेळ्यांचे बेबे करणे आहे. पाण्यात बघ, तुझ्या आत प्रत्यक्ष स्वामींचे अंश आहेत. तुझी ताकद ओळख आणि या लांडग्यासारख्या टोमणे मारणाऱ्या लोकांना तुझ्या यशाने उत्तर दे. स्वतःची खरी ताकद ओळखण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिही, श्री स्वामी समर्थ माझा सांभाळ करा. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की तुला वाटतं आता सगळंच संपलंय. चारही बाजूंनी फक्त निराशा आणि अंधारच दिसतो. अशा वेळी मन खंबीर कसे ठेवायचे हे या चौथ्या उदाहरणातून शिक. जगातील सर्वात मोठे आणि भक्कम जहाज समुद्रात फिरत असते. समुद्रात कितीही अथांग पाणी असले, कितीही मोठमोठ्या लाट्या असला तरी ते पाणी जहाजाला तोपर्यंत बुडवू शकत नाही जोपर्यंत ते पाणी जहाजाच्या आत शिरत नाही. जहाज समुद्राच्या पाण्यावर तरंगते कारण त्याने स्वतःला आतून सुरक्षित ठेवलेले असते. पण जर जहाजाला एक लहानसे छिद्र पडले आणि पाणी आत शिरू लागले तर ते विशाल जहाजही समुद्राच्या तळाशी जाते. तुझ्या आयुष्यातली संकटे, लोकांचे शब्द, अपयशाच्या लाटा हे सर्व त्या समुद्राच्या पाण्यासारखे आहेत. जोपर्यंत तू या नकारात्मकतेला तुझ्या मनाच्या आत जागा देत नाहीस तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुला बुडवू शकत नाही. लोकांचे शब्द बाहेरच राहू दे,
त्यांना तुझ्या अंतर्मनात प्रवेश करू देऊ नकोस. तुझे मन माझ्या नामस्मरणाने इतके भक्कम कर की प्रत्येक संकट तुझ्या आदळून परत जाईल. आपले मन खंबीर ठेवण्यासाठी आणि संकटाशी लढण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला सांभाळून घ्या. तुला वाटतं की तुझ्या आयुष्याची प्रगती खूप संथ गतीने होत आहे. तुझ्या सोबतचे लोक पुढे गेले आहेत आणि तू एकाच जागेवर थांबला आहेस. त्यामुळे तुझा धीर सुटतो. पण वेड्या, वेगवान धावण्यापेक्षा सातत्य राखणे जास्त महत्त्वाचे असते. कासव आणि सशाची जुनी गोष्ट तुला माहीतच आहे, पण त्याचा खरा अर्थ आज समजून घे. ससा खूप वेगाने धावला. त्याला अहंकार आला की माझ्यापेक्षा पुढे कोणीच जाऊ शकत नाही आणि तो वाटेतच झोपी गेला. पण कासवाने आपली गती कधीच बदलली नाही. तो संत गतीने पण न थांबता न थकता चालत राहिला. त्याने सशाकडे पाहिलेही नाही. तो फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून होता. शेवटी विजय कोणाचा झाला? त्या संत चालणाऱ्या कासवाचा. बाळा, तुझा बिझनेस असेल, अभ्यास असेल किंवा नोकरी, जर आज प्रगती हळूहळू होत असेल तर घाबरू नकोस. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. सशासारखे उड्या मारणारे लोक वाटेतच अहंकारात नष्ट होतील. तुझी ही संत पण प्रामाणिक चाल तुला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल. फक्त थांबायचं नाही, हाच स्वामींचा नियम आहे. संत पण खात्रीशीर यशासाठी आणि स्वामींवर श्रद्धा ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुझ्या मनात एक न्यूनगंड तयार झाला आहे. माझ्याकडे चांगले शिक्षण नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझे रूप चांगले नाही, म्हणून लोक माझा आदर करत नाहीत. अरे भक्ता, बाह्य रूपावरून माणसाची किंमत ठरत नसते. एक मोठा आणि गर्विष्ठ आंब्याचे झाड होते आणि त्याच्या शेजारीच एक लहान पातळ बांबूचे झाड होते. आंब्याचे झाड नेहमी म्हणायचे, माझं रूप बघ, मला किती गोड फळे येतात, तुझा काय उपयोग? तू तर एक फक्त पोकळ काठी आहेस. बांबू शांत राहिला. काही महिन्यांनी त्या भीषण भागात भीषण वादळ आले. आंब्याचे झाड अवाढव्य आणि कडक असल्यामुळे वाऱ्याच्या वेगाने मुळासकट उपटून पडले. पण तो बांबू लवचिक होता. जसे वादळ आले तसा तो जमिनीकडे झुकला. वादळ निघून गेले आणि बांबू पुन्हा ताठ उभा राहिला. नंतर त्याच बांबूचा वापर करून कृष्णाची सुंदर बासरी बनवली गेली. माझ्या लेकरा, आज तुझ्याकडे पैसा किंवा मोठे रूप नसेल तर स्वतःला पोकळ समजू नकोस. हे बाह्य वैभव असणारे लोक अहंकाराच्या वादळात एका झटक्यात कोसळतील. तू माझ्या चरणी त्या बांबूसारखा नम्र राहा. योग्य वेळ आली की त्याच तुझ्या आयुष्यात मी एक सुंदर अशी बासरी वाजवेन की अख्खं जग तुझ्या पायाशी नतमस्तक होईल. मनातली सर्व भीती आणि न्यूनगंड काढून टाकण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा करा. तू नेहमी तक्रार करतोस की स्वामी माझ्या वाट्यालाच एवढी परिस्थिती का आली, मला चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी का मिळाली नाही. पण बाळा, चिखलाशिवाय कमळ कधीच उमलू शकत नाही, हे विसरू नकोस. एक सुंदर बाग होती जिथे खूप महागडी आणि नाजूक गुलाबाची झाडे लावली होती. त्यांची खूप काळजी घेतली जायची. पण त्याच बागेच्या कोपऱ्यात एक घाणेरडा काळा चिखलाचा डबका होता. जगातले सगळ्यात सुरुवात फूल म्हणजे कमळ त्याच घाणेरड्या चिखलात उमलले. कमळाने कधीच चिखलाचा द्वेष केला नाही. उलट त्याने त्याच चिखलातून स्वतःचे पोषण केले आणि स्वतःला इतके सुंदर बनवले की प्रत्यक्ष देवाच्या चरणावर जाण्याचा मान फक्त त्या कमळालाच मिळाला, गुलाबाला नाही. जशी आजची गरिबी तुझी कठीण परिस्थिती आहे, तुझा हा संघर्ष हा तो चिखल आहे लेकरा. या चिखलाला दोष देऊ नकोस. याच चिखलातून तुला उमलायचे आहे. तुझी हीच कठीण परिस्थिती तुला इतके मजबूत बनवेल की एक दुसरा तुझा आदर थेट देवबारात केला जाईल. तू जगाकडे अत्यंत भीतीच्या आणि संशयाच्या नजरेने पाहत आहेस, म्हणूनच तुला सगळीकडे नकारात्मकता दिसत आहे. जोपर्यंत तू तुझा दृष्टिकोन बदलणार नाहीस तोपर्यंत तुला या जगात शांतता मिळणार नाही. एका राजाने एका काचेचा महाल बनवला होता, ज्याच्या चारही बाजूंना हजारो आरसे लावले होते. एकदा एक लहान कुत्रा त्या महालात शिरला. त्याने चारही बाजूंनी पाहिले तर त्याला हजारो कुत्रे दिसले. तो घाबरला आणि त्यांच्यावर भुंकू लागला. आरशातले कुत्रे त्यांच्यावर भुंकताना दिसले. तो कुत्रा रात्रभर त्या आरशांशी लढत राहिला, भुंकत राहिला आणि शेवटी भीतीने आणि थकव्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी दुसरा एक शांत कुत्रा त्या महालात आला आणि चारी बाजूंना पाहिले. स्वतःकडे पाहून शेपटू हलवली. आरशातल्या हजारो कुत्र्यांनी शेपटी हलवली. तो आनंदाने तिथे खेळला आणि निघून गेला. माझ्या भक्ता, हे जग म्हणजे तो काचेचा महल आहे. तू जर या जगाकडे भीतीने आणि रागाने पाहणार असशील तर हे जग तुला तुझ्या तशाच प्रतिक्रिया देईल. पण जर तू तुझ्या मनात आत्मविश्वास आणि प्रेम ठेवून जगाला सामोरे जाशील तर हे जग तुझ्या स्वागतासाठी उभे राहील. स्वतःचा तू दृष्टिकोन बदलायला लाग. लक्षात ठेव लेकरा, जगात कितीही मोठा शत्रू असला, कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती माझ्या इच्छेपेक्षा मोठी नाही. जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा असतो तेव्हा प्रत्यक्ष काळाचीही ताकद नसते की तो तुझा केसही वाकडा करू शकेल.
आता निर्धास्त हो. मनातली सर्व शंका, सर्व भीती आणि लोक काय म्हणतील हा विचार आत्ताच्या आत्ता माझ्या चरणावर अर्पण कर. तू एक विजेता म्हणून जन्माला आला आहेस आणि विजेता म्हणूनच जगणार आहेस. उद्याचा सूर्य उद्या यशाची नवी पहाट घेऊन येणार आहे. तुझा हा बाप कालही तुझ्या सोबत होता, आजही तुझ्या सोबत आहे आणि अनंत काळापर्यंत तुझा पाठीराखा म्हणून उभा राहील. जर तुम्हाला स्वामींच्या या संदेशातून नवीन आत्मविश्वास मिळाला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर खचलेल्या लोकांनाही ताकद मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.